पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। सध्या तुम्हाला माहिती आहे अपात्रतेच्या बाबतीत सुनावणी सुरू आहे। त्याच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, 3चा आहे, 8 आहे, 13, 18 वगैरे सगळं आहे। पण आज जे बाळासाहेबांवरती श्रद्धा आहे असं म्हणतात, अनिल परब आहेत का? अनिल इकडे या जरा, मुद्दामून तुम्ही सांगा। हे खोटे गद्दार लोक हे बाळासाहेबांवरच्या निष्ठा त्यांच्या कशा उघड झाल्या ते अनिल तुम्ही जरा परत सांगा। एक मिनिट ठेवू द्या ना। आज सकाळी जी सुनावणी झाली यामध्ये जी उलट तपासणी झाली त्याच्यामध्ये शालेय मंत्री केसरकर यांनी बाळासाहेबांबद्दलचे जे उद्गार काढले हे अतिशय संतापजनक होते। खरंच संतापजनक। त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय असं सांगत त्यांनी गद्दारी केलेली आहे। आणि हे करत असताना बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठली तत्व पाळलेली नाहीत, बाळासाहेब मनमानी करत होते, बाळासाहेबांनी कुठल्याही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घेतल्या नाहीत, असे वेगवेगळे आरोप त्यांनी आपल्या उलट तपासणीमध्ये केलेले आहेत। आणि म्हणून आपल्या माध्यमातून बाकी सगळ्यांना कळावं, कारण ही साक्ष काय बाहेर सगळीकडे पूर्ण जात नाही, पण आपल्या माध्यमातून कळावं की ज्यांचा बाळासाहेबांशी कधी संबंध आला नाही, कारण ते शिवसेनेत आले 2014ला, बाळासाहेबांचं निधन झालं 2012ला आणि ते आज बाळासाहेबांच्या बद्दल जाताना आम्हाला शिकवून गेले, परंतु आज त्यांचं खरं स्वरूप या साक्षी पुराव्याच्या निमित्ताने उघडकीला आले आणि त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे उद्गार काढले हे सगळे आपण देखील जे पत्रकार आतमध्ये बसतात त्यांनी ऐकलेले असतील आणि त्याचा अर्थ आपण देखील लावलेला असेल। आणि अशा लोकांना बाळासाहेबांबद्दलचं प्रेम हे सगळं बनावट आहे, सगळं बेगमी आहे। बाळासाहेबांबद्दल यांना कुठलंही प्रेम नाही, स्वतःच्या स्वार्थाकरता ते गेले होते आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे हे सगळं मान्य केलेलं आहे।